भारतातील जाती व्यवस्था. काही जातींची निर्मिती अनुकरणातून झाली आहे हा माझा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी, ज्याला मुळात कोणत्याही पुराव्याची गरज नाही, सर्वात उत्तम मार्ग म्हणजे हिंदू समाजात अनुकरणाद्वारे जाती निर्माण होण्यासाठी आवश्यक परिस्थिती अस्तित्वात आहे की नाही हे तपासणे होय. या क्षेत्रातील एका प्रमाणभूत तज्ज्ञाच्या मते अनुकरणासाठी खालील अटी आवश्यक आहेत. 1. अनुकरणाचा स्रोत असलेल्या व्यक्तीला किंवा गटाला त्या समूहात प्रतिष्ठा असणे आणि 2. समूहातील सदस्यांमध्ये अनेक आणि दैनंदिन स्वरूपाचे परस्पर संबंध असणे. भारतात या अटी अस्तित्वात होत्या, यात शंका घेण्यासारखे फारसे काही नाही. ब्राह्मण हा अर्धदेव किंवा देवाच्या अगदी जवळ जाणारा मानला जातो. तो एक आदर्श वस्तुपाठ घालून देतो आणि इतरांना त्या साच्यात धरतो. त्याची प्रतिष्ठा निर्विवाद असते आणि तो आनंद व कल्याणाचा स्रोत मानला जातो. धर्मग्रंथांनी ज्याला आदर्श मानले आहे आणि पुरोहितांच्या प्रभावाखालील जनसमुदायाने ज्याला पूजनीय मानले आहे, अशी व्यक्ती याचना करणाऱ्या मानवांवर आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पाडण्यात अपयशी ठरू शकेल का? किंबहुना प्रचलित कथेनुसार त्याला तर सृष्टीचे अंतिम ध्येय मानले जाते. असा जीव केवळ अनुकरणापेक्षाही अधिक आदरास पात्र असतो, पण किमान अनुकरणास तरी नक्कीच पात्र असतो आणि जर तो स्वतः एका विशिष्ट मर्यादित वर्तुळात म्हणजेच स्वजातीय विवाह पद्धतीच्या चौकटीत राहत असेल तर इतरांनी त्याचे अनुकरण करू नये का? मानवी स्वभाव हा कमकुवत असतो. मग तो एखादा गंभीर तत्ववेत्ता असो किंवा एखादी चंचल घरकाम करणारी दासी, तो अनुकरणाला बळी पडतोच. हे वेगळे असूच शकत नाही, कारण अनुकरण करणे सोपे असते आणि नवनिर्मिती करणे कठीण असते. जातींच्या निर्मितीमध्ये अनुकरणाची भूमिका कशी असते हे दर्शवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे जाती व्यवस्थेच्या सुरुवातीच्या काळात तिला आधार देणाऱ्या प्रथांकडे ब्राह्मणेतर वर्गांचा असलेला दृष्टिकोन समजून घेणे. इतिहासाच्या ओघात या प्रथा हिंदूंच्या मानसिकतेत इतक्या खोलवर रुजल्या की आज त्यांना कोणत्याही बाह्य आधाराची गरज उरलेली नाही, कारण आता त्यांना केवळ श्रद्धेचा आधार पुरेसा आहे, जणू काही तळ्याच्या पाण्यावर तरंगणारे एखादे तणच. एका अर्थाने आणि केवळ एकाच अर्थाने हिंदू समाजात एखाद्या जातीचा दर्जा हा सती प्रथा, सक्तीचे वैधव्य आणि बालविवाह या प्रथांच्या पालनाशी थेट संबंधित असतो. परंतु या प्रथांचे पालन हे त्या जातीमधील अंतरावर, येथे मी टारडेच्या अर्थाने अंतर हा शब्द वापरत आहे, अवलंबून असते. ज्या जाती ब्राह्मणांच्या सर्वात जवळच्या आहेत त्यांनी या तिन्ही प्रथांचे अनुकरण केले आहे आणि त्या काटेकोरपणे पाळण्यावर त्या भर देतात. ज्या जाती ब्राह्मणांपासून थोड्या कमी जवळच्या आहेत त्यांनी सक्तीचे वैधव्य आणि बालविवाह या प्रथांचे अनुकरण केले आहे. त्याहून थोड्या दूर असलेल्या जातींनी केवळ बालविवाहाचा स्वीकार केला आहे आणि सर्वात दूर असलेल्या जातींनी केवळ जातीतत्वावरील, जाती व्यवस्थेच्या तत्वावरील श्रद्धेचे अनुकरण केले आहे. हे अपूर्ण अनुकरण अंशतः टारडेने म्हटलेल्या अंतरामुळे आणि अंशतः या प्रथांच्या रानटी स्वरूपामुळे घडले आहे, असे मी ठामपणे सांगेन. ही घटना टारडेच्या नियमाचे उत्तम उदाहरण आहे आणि यावरून यात काहीच शंका उरत नाही की
भारतातील जातीनिर्मितीची संपूर्ण प्रक्रिया ही कनिष्ठ जातींकडून वरिष्ठ जातींचे अनुकरण करण्याची प्रक्रिया आहे. या टप्प्यावर मी माझ्या एका पूर्वीच्या निष्कर्षाचे समर्थन करण्यासाठी पुन्हा मागे वळणार आहे, जो निष्कर्ष तुम्हाला कदाचित खूप अचानक किंवा पुराव्याविना मांडलेला वाटला असेल. मी असे म्हटले होते की ब्राह्मण वर्गानेच सर्वप्रथम संबंधित 3 प्रथांच्या आधारे जाती व्यवस्थेची रचना उभी केली. त्या निष्कर्षामागील माझे कारण असे होते की इतर वर्गांमधील या प्रथांचे अस्तित्व हे दुय्यम किंवा अनुकरणातून आलेले डेरिव्हेटिव्ह होते. ब्राह्मणेतर जातींमध्ये या प्रथांचा प्रसार साधन म्हणून किंवा आदर्श म्हणून होण्यामागे अनुकरणाची जी भूमिका आहे त्याबद्दल मी जे सांगितले आहे त्यावरून हे स्पष्ट होते की जरी अनुकरण करणाऱ्यांना याची जाणीव नसली तरी त्यांच्यामध्ये या प्रथांचे अस्तित्व हे मूळ स्वरूपाचे नसून ते अनुकरणातून आलेले आहे. आणि जर त्या अनुकरणातून आल्या असतील तर निश्चितच अशी एखादी मूळ जात अस्तित्वात असली पाहिजे जी इतकी उच्च दर्जाची होती की तिने इतरांसाठी एक आदर्श किंवा नमुना म्हणून काम केले. परंतु ईश्वराधिष्ठित समाजात ईश्वराच्या सेवकाशिवाय दुसरा आदर्श कोण असू शकेल? ज्यांनी स्वतःचे दरवाजे बंद करून घेण्याइतकी संकुचित वृत्ती दाखवली त्यांची कथा येथे पूर्ण होते. आता आपण पाहूया की इतरांना बाहेर ठेवल्यामुळे किंवा स्वतःला इतरांपासून वेगळे केल्यामुळे ते स्वतः कसे एका चौकटीत बंदिस्त झाले. यालाच मी जातीनिर्मितीची यांत्रिक प्रक्रिया मेकॅनिस्टिक प्रोसेस म्हणतो. ती यांत्रिक आहे कारण ती अपरिहार्य आहे. या विषयाच्या स्पष्टीकरणासाठीचा हा दृष्टिकोन तसेच मानसशास्त्रीय दृष्टिकोनही माझ्या आधीच्या अभ्यासकांच्या नजरेतून सुटला. याचे कारण असे की त्यांनी जातीकडे जातीव्यवस्थेचा एक भाग म्हणून पाहता तिला एक स्वतंत्र घटक म्हणून पाहिले. या दुर्लक्षाचा किंवा दृष्टीच्या अभावाचा परिणाम या विषयाच्या योग्य आकलनावर आणि पर्यायाने त्याच्या अचूक स्पष्टीकरणावर अत्यंत हानिकारक झाला आहे. आता मी माझे स्पष्टीकरण मांडणार आहे, पण त्याआधी एक गोष्ट नमूद करतो जी तुम्ही सदैव लक्षात ठेवावी अशी माझी विनंती आहे. ती गोष्ट म्हणजे एकवचनातील जात ही एक अवास्तव संकल्पना आहे. जातींचे अस्तित्व केवळ अनेकवचनातच असते. जात नावाची अशी कोणतीही एकच गोष्ट नसते, तिथे नेहमी जाती असतात. माझ्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरण देतो. स्वतःला एका जातीच्या रूपात संघटित करताना ब्राह्मणांनी बिगरब्राह्मण जात निर्माण केली किंवा माझ्या शब्दात सांगायचे तर स्वतःला आत बंदिस्त करून घेताना त्यांनी इतरांना बाहेर ठेवले. आणखी एका उदाहरणाद्वारे मी माझा मुद्दा अधिक स्पष्ट करतो. संपूर्ण भारताचा विचार करा, जिथे विविध पंथांचे किंवा धर्मांचे पालन करणारे विविध समुदाय आहेत. उदा. हिंदू, मुसलमान, ज्यू, ख्रिश्चन आणि पारशी. आता हिंदूंचा अपवाद वगळता इतर समुदाय आपापल्या अंतर्गत रचनेचा विचार करता जातीरहित समुदाय आहेत, परंतु एकमेकांच्या संदर्भात मात्र ते जाती ठरतात. तसेच जर पहिल्या 4 गटांनी स्वतःला बंदिस्त करून घेतले तर पारशी समुदाय थेटपणे बाहेर ठेवला जातो, पण अप्रत्यक्षपणे तोही एका चौकटीत बंदिस्त होतो. प्रतिकात्मक भाषेत सांगायचे तर जर गट अ, ग्रुप अ ला आंतरविवाही केवळ स्वतःच्याच गटात विवाह करणारा बनायचे असेल तर परिस्थितीच्या अनिवार्य दबावामुळे गट ग्रुप बी लाही तसेच बनावे लागते.